आहे संगमनेर तालुक्यातील घारगाव। अवघी 2.5 ते 3 हजार लोकसंख्या असलेलं हे छोटंसं गाव पुणे नाशिक महामार्गालगत संगमनेर तालुक्यात असणाऱ्या या गावातील नवनिर्वाचित महिला सरपंचांनी एक नवा आदर्श जनतेपुढे ठेवलाय। अर्चना आहेर यांना 2 महिन्यांपूर्वी घारगाव इथल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेनं सरपंचपदी भरघोस मताने निवडून दिलंय। येत्या 11 तारखेला त्या सरपंच पदाचा पदभार स्वीकारणार आहेत। मात्र त्यापूर्वीच त्यांनी गावाच्या विकासाला सुरुवात केली आहे। स्वखर्चातून त्यांनी गावात जवळपास 7 ते 8 लाख रुपये खर्चून गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे ग्रामस्थही खुश आहेत। त्यांनी ती एक छंद होता त्यांना पहिल्यापासूनच गावाचा कुठेतरी विकास, गावाच्या कुठेतरी कामात त्यांचा पारंपरिक मोठेपणा असायचा आणि याही पुढे ते करतीलच। वर्षानुवर्ष काटवणात हरवलेले रस्ते आता मोकळा श्वास घेऊ लागलेत। त्यामुळे वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना निर्भयपणे या रस्त्यांवरून जाता येत आहे। तर गावातील विजेच्या खांबावर बंद पडलेले बल्ब सुद्धा अर्चनाताई यांनी बदलून त्या जागी जवळपास 1800 रुपये किमतीचे 100 LED लाईट लावलेत। गावातली कामं करण्यामागचा आमचा एकच हेतू आहे की जेणेकरून गावाचा विकास व्हावा। त्यासाठी अजून शासनाचा निधी तर आम्ही वापरणारच, पण लागला तर आम्ही स्वखर्चातूनही म्हणजे ही सगळी कामे पूर्ण करणार। गावात स्वच्छता अभियान राबवत परिसर स्वच्छ करण्यात आलाय। अनेक ठिकाणी वृक्षारोपण करत पर्यावरण राखण्याचा प्रयत्न केला जातोय। गावातील स्मशानभूमीचाही चेहरा मोहरा बदलून गेलाय। दुष्काळाशी सामना करणाऱ्या घारगावातील लोकांची तहान भागवण्यासाठी अर्चनाताईंनी स्वखर्चातून बंधाऱ्यातील गाळ काढलाय। त्यामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढली। ग्रामस्थांनी ज्या अपेक्षेनं अर्चना यांना सरपंचपदी बसवलं त्या अपेक्षा पदभार स्वीकारण्या अगोदरच पूर्ण होताना बघून आता आमच्या गावाचाही हिवरे बाजार आणि राळेगण सिद्धीप्रमाणेच विकास होईल हा विश्वास ग्रामस्थांना वाटायला लागलाय। खरोखर हे नवीन जे निवडून सरपंच निवडून आलेले आहेत यांनी पद न मिळायच्या अगोदरच गावात एवढी कामं केलेली आहेत की फार संपूर्ण रस्ते झाडं तोडून साफसफाई करून आणि लाईटचं काम संपूर्ण करून आज लहान मुलांना शाळेमध्ये प्राथमिक शाळेमध्ये सर्वांना मौजे आणि बूट वाटून सगळ्यांना अगदी हे केलेलं आणि इथून पुढे सुद्धा अशी ते कामे करतील आणि सर्व गावांचं आमचं गाव राळेगण सिद्धीप्रमाणे किंवा हिवरे बाजारप्रमाणे त्याबरोबरच्या लेवलला नेतील हीच आमची सर्व गावकऱ्यांची अपेक्षा आहे। पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे आपण आजवर पाहत आलोय। मात्र अर्चना आहेर यांनी घेतलेला ग्राम विकासाचा ध्यास नक्कीच कौतुकास्पद आहे। हरीश दिमोटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर।